चलो गाइज, ओवी का पहला कदम। चलिए पहले कदम। हाँ, दोनों ने एक साथ पैर रखा है। हा आहे आमचा विला। हो का? बेडरूम कुठले कुठले आहेत? काहीच हा आमचा बंगलो, सगळे बसले इकडे. कसं वाटलं तुम्हाला बंगलो? मस्त ना? आता झोप लागल्यावर काय? हा बोल रे. मस्त. अरे छान आहे. मस्त. पण दिसायला कसा वाटला? एस्थेटिक्स वाईज एकदम परफेक्ट. दिवसात जास्त चांगलं दिवसात फोटो काढून आजूबाजूला कसं दिसतंय. हा गेली. आल्या आल्या फर्स्ट डेला आम्ही इव्हेंट ऑर्गनाईज केलं होतं, ज्यामध्ये वेगवेगळे गेम्स आणि खूप काही काही अँकरिंगचे गाण्याचे वगैरे हे होते. पण आम्हाला लेट झाल्यामुळे थोडं घाईघाईतच करावं लागलं आणि तो येऊन त्याने सुरुवात केली होती. एक एक करून आम्ही जमा होत होतो. आम्ही आपण वर चाललो बघायला कोण आहे का आहे. आणि कॅरम वगैरे शॉर्ट टूर दिलाय, बाकी तुम्हाला पुढे दाखवते. बलून दे दे, बलून दे दे. हा बाबा गेला गेला गेला. नौटंकी, नुसती नौटंकी. त्याचं किचन आहे. येस. आणि आईस्क्रीम काहीच नाहीये यार, काहीच नाही. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी अमित जोरदार टाळ्यांच्या स्वागत करूया. गाईज मॅचिंग 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 बाजूला बसा. मॅचिंग केला तर एक दुसऱ्याला विचारत पण नाहीये. बाजूला बसा. ओके, कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. सर्वात प्रथम काय घ्यायचं गेम. ट्रॅफिक वाले आठवतात, बाजूला घेतात आणि त्या पुरुषाला विचारतात, त्या जेंट्सला विचारतात, तुमच्यासोबत ज्या लेडीज आहेत बरं का, तुमच्यासोबत ज्या लेडीज आहेत त्यांच्या आणि तुमचं नातं काय, असं त्या पुरुषाला विचारलं जातं. त्यावेळेस ते उत्तर देतात, एव्हरीवन कम्फर्टेबल इन मराठी ना. उत्तर देतो, तिचे सासरे ते माझ्या सासऱ्यांचे वडील लागतात. तिचे सासरे ते माझ्या सासऱ्यांचे वडील लागतात. तर त्या दोघांचं नेमकं नातं काय? फर्स्ट पॉइंट लॉजिक सांगतो. लॉजिक सासू आणि जावई असे प्रश्न कसे सोडवायचे. ऍक्च्युली असा प्रश्न आला ना तर प्रॅक्टिकल विचार करायचा. म्हणजे आता माझ्या सासऱ्यांचे वडील, असं मीच त्या जागी आहे, हे माझे सासरे आणि ह्यांचे वडील आणि त्यांची सून कोण असणार, तर माझी सासू असणार. अशा पद्धतीने सोडवतो. लक्षात ठेवा पुढचा प्रश्न. हळद हळद नाही दाखव जरा बोलताना काय दिलंय तुला हॉटेलवाल्याने. तो काम हो त्याच्याशी कोऑर्डिनेट करायला तुम्ही. अच्छा तो ओ सॉरी. झाडावरती फळ येतं, फळावरती झाड येतं. झाडावरती फळावरती झाड आहे तर बोल जरा बोल. तुझे सिक्स सेन्स वापर. फळावरती झाड येतं. हा मँगो मँगो ए मँगो मँगो मँगो. वा वा
एक माणूस एक व्यक्ती एका दुकानात जाऊन चोरी करतो 100 रुपये. किती? दुसऱ्या दिवशी त्याच दुकानात जातो, एक वस्तू विकत घेतो 80 रुपयाची. दुकानदार त्याला 20 रुपये परत देतो. तो दुकानदाराला 100 रुपये देतो, 20 रुपये परत देतो. आदल्या दिवशी 100 रुपयाची चोरी केली आहे, दुसऱ्या दिवशी 80 रुपयाची वस्तू घेतो. आणि इथे गर्ल्स टीम जिंकत होती म्हणून बॉईज टीमची 2 माणसं इकडे येऊन आमच्याशी भांडत होती. पण शेवटी रिझल्ट काय त्यांच्या बाजूने लागला नाही म्हणून चिडचिड दिसते तुम्हाला इकडे. 100 आहे, बरोबर आहे. आम्ही बोलले 9 वाजले मॅच. चालू होईल का ना, बोला लवकर. आता हेच गाणं चालवलं ना पुढे. परत एकदा पोझिशन घेऊन दे थांबा. क्या बात आहे, बरोबर. अरे किती चॉकलेट घ्यायची. येस 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 100%. हा, थोडा वेळ लागेल. दुसरा माहिती आहे का? सेकंड माहिती. प्यार करने वाले प्यार करते हैं शान से. हो गाईज भांडतात गाईज यांचं भांडण चालू आहे. बाबा कॉपीराईटमुळे पूर्ण सॉन्ग तर आम्ही लावू नाही शकणार, पण एक एक करून सगळ्यांना गायचा मौका मिळाला. आणि बघू शकता इकडे हजबंड वाईफ सिंगिंग टुगेदर. सिंगल लोक
काय बोलत नाही. योगेचा चित्र विचित्र आकार येतोय. हे बघ हिचं मग काय होतंय. निखिल प्लीज यार प्लीज. ते बघ आता काय. इथे आमचा बलून निखिलने फक्त एवढूसा फुगवलेला आणि सगळ्यांचे मोठे मोठे बलून होते आणि इकडे बलून धरून कपल गेम सुरू केलेला. मी निखिलला बोलले की हा बलूनची साईज जरा जास्तच कमी आहे. तेव्हा पुन्हा एकदा बलून करायला गेला पण तो पण एवढूसाच होत होता. ही आमची छोटी सगळ्यांमध्ये बघत बसली आहे काय चाललं आहे यांचं आणि आमचा हा कपल गेम सुरू होता. त्यामध्ये बलूनला हात न लावता पुढे बलून ठेवून राऊंड फिरायचं होतं. कंटिन्युअसली म्युझिकवर नाचायचं होतं राऊंड फिरून फिरून. तर तेच आमचे प्रयत्न चालू होते. क्या बात है क्या बात है. वेरी गुड वेरी गुड. एक डान्स करा पाहिजे ना. या मंथमध्ये आमची रश्मिताई आणि दियाचा बड्डे होता. त्याचं सेलिब्रेशन ठरलेलं. तीही आहे ग्रँड एंट्री. Happy happy birthday, happy happy. Thank you. Oh yes yes. हे जात
गाणं गाणं थांबा. जेवण आलंय. काय जेवण आहे जरा दाखव. हे काय माहिती नाही, कोलंबी रस्सा ग्रेव्ही, आणि कोलंबी सुक्का बस भाकरी आणि फिश आणि काय अर्धी अर्धी सचिन अर्धी मला दे अर्धी तुला दे. ते पण सेमच आहे काय. जेवण झाल्यावर भेटू.